जय हिंद, जय महाराष्ट्र. एकनाथ शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा. पुण्यातील कार्यक्रमात गुजरातचा नारा दिल्यानं विरोधकांकडून टीकास्त्र. जय गुजरात बोलल्यानं एकनाथ शिंदेंचं मराठीवरील प्रेम कमी होत नाही. फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण, तर शरद पवारांनी जय कर्नाटकचा नारा दिल्याची करून दिली आठवण. व्यापारी सुशील केडियानं राज ठाकरेंना डिवचलं. 30 वर्ष मुंबईत राहून मराठी शिकलो नाही, यापुढे मराठी शिकणार नाही. सुशील केडियांचं राज ठाकरेंना आव्हान. सुशील केडी यांच्या वक्तव्याचं वकील गुणरत्न सदावर्तेंकडून समर्थन. केडी यांचं वक्तव्य संविधानाला अनुसरूनच, सदावर्तेंची भूमिका. 5 जुलैच्या विजय मेळाव्याची रंगीत तालीम. मेळावा ऐतिहासिक होणार, शिवसेना मनसेचा दावा. मेळाव्याची प्रत्येक अपडेट झी24 तासवर. उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला कंटाळून राज देश सोडून निघाले होते. रामदास कदमांचा गौप्यस्फोट. उद्धव यांच्यासोबत न जाण्याचा राज ठाकरेंना सल्ला. नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसमोर शेतकऱ्यांच्या घोषणा. जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक. आणि पुण्यातील तरुणीवर बलात्कार प्रकरणी संशयिताला घेतलं ताब्यात. कुरिअर बॉय असल्याचं सांगून तरुणीवर केला होता बलात्कार.